देवाली प्रवरा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुरी फॅक्टरीतील अंबिकानगर भागातील तुंबलेल्या गटारांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गटारांची साफसफाई नित्याने होत असली तरी गटारींना उतार नसल्याने सांडपाणी साचून त्यामुळे दुर्गंधी पसरत असल्याने स्थानिक रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असून लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांना विविध आजारांचा धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात तर गटारांचे पाणी थेट अंगणात साचते. परिसरात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असून परिणामी आजारांचा धोका वाढत असल्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नगर परिषदेच्या संबंधित विभागाकडे तक्रारी करूनही केवळ पाहणीपुरतीच कारवाई होत असल्याचा आरोप केला जात आहे. प्रत्यक्षात कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्याने समस्या जयस्थिती आहे. निवडणुकीच्या वेळी आश्वासने दिली जातात, मात्र निवडणूक संपल्यानंतर आमच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होते असा संताप नागरिकांनी व्यक्त केला. देवाली प्रवरा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा राजकीय चर्चेचा विषय ठरत असून विविध उमेदवारांकडून परिसर भेटी देऊन पाहणी केली जात आहे. मात्र नागरिकांची मागणी स्पष्ट असून तातडीने गटारांची साफसफाई, नवीन ड्रेनेज लाईन सुरू करून देणे व नियमित देखभाल व्यवस्था सुरू करावी अशी मागणी जोर धरत आहे. आम्ही राहुरी फॅक्टरी अंबिकानगर वरून बोलतो. इथं राहतोय आम्ही. आमच्या इथली तुम्ही परिस्थिती येऊन पहा. आमच्या इथल्या नाल्या कशा आहेत, त्याला उतार नाही, काही नाही. शेपटाच्या आळ्या होत्यात, किडे होत्यात. आमचे लेकरं त्याच्यात पडत आहेत. त्यांना काही आजार झाला मग काय करायचं? तुम्ही भरपाई देणार आहे का त्यांची? हा, ह्या नाल्या आहेत. तुमचे जेवढे पैसे गेले तेवढे त्याच्या दुप्पट आमचे पैसे दवाखान्यात जातात एका एका घराचे. आमच्या लेकरांसाठी आम्हाला घालावंच लागतात. काय करायचं? उतार नसल्यामुळे 24 तास पाणी साचून राहतंय नाल्यात. याला काय करायचं मग? नालेवाले येतात कर्मचारी तुमचे, ते आपले पाणी काढून जातात, पण ते पाणी त्याच्यात साचूनच राहतं. त्याला उतारच नाही. तुम्ही कुणी डुकूनच पाहत नाही. बाकीचे 10 वर्ष झाले इकडे कुणी डुकून पाहत नाही, कुणी येत पण नाही. आता निवडणूक आली त्यामुळं येतात आमच्या इकडं, पण आमच्या इकडे परिस्थिती परत निवडून जरी आले तरी काही पाहणार नाही. फक्त आत्ताचे येतात तेवढे. मी अंबिकानगर वसाहत मधून बोलते. आमच्या नाल्यांची परिस्थिती इतकी खराब आहे ना, की नाल्यामध्ये पाणी साचतं आणि त्याच्यात मरणाचे किडे होतात. याच्यामुळे आमची मुलं आजारी पडतात आणि त्याच्यामुळे मग आम्हाला आहे ना, मतदानाला लोक येतात ना, ते आम्हाला आश्वासन देतात की तुम्ही आम्हाला निवडून द्या आणि निवडून झाल्यानंतर तुमच्या नाल्या आम्ही पूर्ण करू. पण त्या नाल्या काय पूर्ण होत नाही. ते उतार नाही, काही नाही त्या नाल्यांना. त्याच्यामुळे पाणी साचतं ना, आम्हाला लय त्रास आहे त्याच्याबद्दल. त्याच्यामुळे ना, जे कोणी निवडून येईल त्यांनी आमच्या नाल्याची परिस्थिती सुधारून द्यावा असं आम्हाला वाटतं.